आज आपण क्लॉज म्हणजे काय हे शिकूया. मित्रांनो, वाक्य जेव्हा एका वाक्याची निर्मिती होते तेव्हा त्या वाक्यामध्ये एक किंवा अनेक क्लॉज असू शकतात. जसे की क्लॉज म्हणजे शब्दांचा समूह की ज्याचा स्वतःचा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो. एका वाक्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक क्लॉज असू शकतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. जसे की माय फ्रेंड हेल्प मी व्हेन आय वॉज इन ग्रेट ट्रबल. तर या वाक्यामध्ये दोन क्लॉज आहेत. अंडरलाईन केलेला भाग हा वेगळा क्लॉज आहे आणि त्याच्या अगोदरचा माय फ्रेंड हेल्प मी हा वेगळा क्लॉज आहे. तर माय फ्रेंड हेल्प मी हा मेन क्लॉज आहे, कारण तो अर्थासाठी या अंडरलाईन केलेल्या भागावर डिपेंड नाही, त्याला स्वतःचा स्वतंत्र असा अर्थ आहे, म्हणून त्याला इंडिपेंडंट क्लॉज किंवा मेन क्लॉज म्हणतात. आणि व्हेन आय वॉज इन ग्रेट ट्रबल हा जो अंडरलाईन केलेला भाग आहे तर तो आहे सबऑर्डिनेट क्लॉज, कारण त्याला अर्थासाठी या मेन क्लॉज वर अवलंबून राहावं लागतं, त्याला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नाही. माय फ्रेंड हेल्प मी, माझ्या मित्रांनी मला मदत केली. व्हेन आय वॉज इन ग्रेट ट्रबल, जेव्हा मी खूप अडचणीत होतो. तर अंडरलाईन केलेला भाग हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर क्लॉज म्हणजे वाक्याचा असा भाग की ज्याच्यामध्ये स्वतंत्र सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो. आता दुसरं उदाहरण पाहू. ही टोल्ड मी दॅट ही वॉन्टेड सम मनी. आता या वाक्यामध्ये सुद्धा ही टोल्ड मी हा मेन क्लॉज आहे आणि अंडरलाईन केलेला दॅट ही वॉन्टेड सम मनी हा वेगळा क्लॉज आहे. तर अंडरलाईन केलेला हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे की जो अर्थासाठी ही टोल्ड मी या क्लॉजवर अवलंबून आहे आणि म्हणून ही टोल्ड मी हा मेन क्लॉज आहे आणि दॅट ही वॉन्टेड सम मनी हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणखी उदाहरण पाहू. द बॉईज वेंट होम व्हेन द स्कूल वॉज ओव्हर. तर या वाक्यामध्ये सुद्धा अंडरलाईन केलेला भाग हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. व्हेन द स्कूल वॉज ओव्हर, जेव्हा शाळा सुटली. द बॉईज वेंट होम, मुले घराकडे गेली जेव्हा शाळा सुटली. तर यामध्ये द बॉईज वेंट होम हा इंडिपेंडंट क्लॉज आहे, त्याला प्रिन्सिपल क्लॉज असेही म्हणतात. तो मेन क्लॉज सुद्धा आहे, म्हणजेच मुख्य उपवाक्य, आणि अंडरलाईन केलेला आहे उपवाक्य. देर इज नो मिनिंग इन व्हॉट यू से. तर या वाक्यामध्ये सुद्धा देर इज नो मिनिंग इथपर्यंत हा एक क्लॉज आहे आणि व्हॉट यू से हा दुसरा क्लॉज आहे की जो अर्थासाठी दुसऱ्या क्लॉजवर म्हणजेच या सुरुवातीच्या क्लॉजवर अवलंबून असतो. तर मित्रांनो, क्लॉज म्हणजे वाक्याचा असा भाग की ज्याला स्वतंत्र सब्जेक्ट असतो आणि त्याला स्वतंत्र प्रेडिकेट सुद्धा असतो. मित्रांनो, वाक्याच्या रचनेवरून वाक्याची 3 प्रकारामध्ये विभागणी केली जाते. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर आज आपण सिंपल सेंटेन्स म्हणजे काय जाणून घेऊया. सिंपल सेंटेन्स इज वन विच हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. सिंपल सेंटेन्स म्हणजे असे वाक्य की ज्या वाक्यामध्ये फक्त एकच सब्जेक्ट आहे आणि एकच प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट विषयी सांगितलेला भाग. प्रेडिकेट इज द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच टेल्स अबाउट द सब्जेक्ट. तर ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असतो आणि एकच प्रेडिकेट असतो त्याला सिंपल सेंटेन्स म्हणतात. जसे की द कॅट कॉट अ माऊस येस्टरडे. तर या वाक्यामध्ये कॅट हा सब्जेक्ट आहे आणि कॉट अ माऊस येस्टरडे हा जो भाग आहे तर तो प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट विषयीची माहिती, सब्जेक्ट विषयी जे सांगितलं जातं त्याला प्रेडिकेट म्हणतात. तर या वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे आणि एक प्रेडिकेट आहे, म्हणून हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. दुसरं उदाहरण, ही लाफ्ड. तर यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे आणि लाफ्ड हे प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट विषयीची माहिती. तर त्यामध्ये व्हर्ब असतो, ऑब्जेक्ट असतो आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स. जर वाक्यामध्ये अधिक भाग असेल तर तो उर्वरित भाग. तर ही लाफ्ड जर याच्यात 2 शब्द जरी असले तरी हे सिंपल सेंटेन्स आहे, कारण हा सब्जेक्ट आहे आणि हे प्रेडिकेट आहे. बर्ड्स फ्लाय. बर्ड्स फ्लाय या वाक्यामध्ये सुद्धा एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट आहे, म्हणून हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. आणखी एक एक्झाम्पल, द टीचर पनिश्ड द बॉय फॉर डिसओबिडियन्स. तर या वाक्यामध्ये टीचर हा सब्जेक्ट आहे आणि पनिश्ड द बॉय फॉर हिज डिसओबिडियन्स हा प्रेडिकेट आहे. तर प्रेडिकेट मध्ये काय काय असतं. प्रेडिकेट मध्ये व्हर्ब असतो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असते आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे उर्वरित वाक्य. तर या वाक्यामध्ये पनिश्ड हा व्हर्ब आहे, द बॉय ऑब्जेक्ट आहे आणि फॉर डिसओबिडियन्स हे जे आहे तर रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे उर्वरित वाक्य. तर ज्या वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट असतो, एकच प्रेडिकेट असतो त्या वाक्याला सिंपल सेंटेन्स असं म्हणायचं. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय हे जाणून घेऊया. मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे मराठीत त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. व्हेन अ सेंटेन्स कंटेन्स 2 or more मेन क्लॉजेस इन इट, इट इज कॉल्ड कंपाऊंड सेंटेन्स. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक मेन क्लॉज असतात तेव्हा त्या वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतात. मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स इज जॉइंड विथ coordinating conjunctions like
and, but, either or, neither nor, as well as, both and, therefore, yet, etc. मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये वेगवेगळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने बट, अँड, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, एज वेल एज, ऑर, बोथ अँड, येट इत्यादी. तर या वेगवेगळ्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा कंपाऊंड सेंटेन्स मध्ये उपयोग केला जातो. आता कंपाऊंड सेंटेन्सची काही उदाहरणं पाहू आपण. शी केम हिअर अँड सॉ मी. तर या ठिकाणी अँड ने दोन क्लॉज जोडलेले आहेत, दोन मेन क्लॉज. शी केम हिअर आणि शी सॉ मी. आता या ठिकाणी स्वामी जरी असेल तरी याच्यामध्ये सब्जेक्ट आहे शी, की जो ग्रेट धरलेला असतो. त्यानंतर वी मस्ट इट ऑर वी कॅन नॉट लिव्ह. तर या ठिकाणी ऑर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं आहे आणि त्याने वी मस्ट इट तसेच वी कॅन नॉट लिव्ह हे दोन क्लॉज जोडलेले आहेत. राम वर्कड हार्ड बट ही डिडंट सक्सीड. आता या ठिकाणी बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरून राम वर्कड हार्ड आणि ही डिडंट सक्सीड हे दोन क्लॉज जोडलेले आहेत. आणखी एक्झाम्पल, देअर आर मेनी वीकनेसेस इन हर कॅरेक्टर येट आय लव्ह हर. तर या ठिकाणी देअर आर मेनी वीकनेसेस इन हर कॅरेक्टर हा एक क्लॉज आणि आय लव्ह हर एक क्लॉज. तर हे दोन क्लॉज येट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले आहेत. अ पोलिसमन गेव हिम हेल्प, अदरवाइज हिज कार वुड हॅव बीन स्टोलन. तर या ठिकाणी अ पोलिसमन गेव हिम हा एक क्लॉज आणि हिज कार वुड हॅव बीन स्टोलन हा दुसरा क्लॉज. या दोन्ही क्लॉजला अदरवाइज या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेला आहे. तर मित्रांनो, वेगवेगळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन दोन क्लॉज एकत्र करण्यासाठी वापरले जातात आणि त्यापासून एक कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. सेंटेन्स म्हणजे काय हे जाणून घेऊया. कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज दॅट विच हॅज ऍटलिस्ट वन मेन क्लॉज अँड वन डिपेंडंट क्लॉज. मित्रांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स ज्याला मराठीत आपण मिश्र वाक्य म्हणतो, तर ते असे वाक्य की ज्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज असतो. तर या वाक्यामध्ये काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरले जातात. तर ते कोणते आहेत? तर या वाक्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून दो, अल्दो, व्हेन, बिफोर, आफ्टर, where, that, so that, since, as, dash dash as, if, till, until, because, as, if, even if, whether, in case, etc. यासारखी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरली जातात. आता आपण त्याची काही एक्झाम्पल पाहूया. दो इट वॉज कोल्ड अँड डार्क, अ लिटिल गर्ल वॉज वॉन्डरिंग ऑन द स्ट्रीट. तर या वाक्यामध्ये दो इट वॉज कोल्ड अँड डार्क, तर यामध्ये हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि अ लिटिल गर्ल वॉज वॉन्डरिंग ऑन द स्ट्रीट हा मेन क्लॉज आहे की जो अर्थासाठी या क्लॉजवर डिपेंडंट नाही. म्हणजे अंधारी आणि थंडगार रात्र असली तरी एक मुलगी रस्त्यावर चालत होती. त्यानंतर इफ यू डू नॉट रन फास्ट यू विल मिस द बस. आता या वाक्यामध्ये इफ यू डू नॉट रन फास्ट हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि यू विल मिस द बस हा मेन क्लॉज आहे आणि तो इफ या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडला आहे. त्यानंतर यू शुड नेव्हर फॉरगेट दॅट मॅन इज द मेकर ऑफ हिज ओन डेस्टिनी. तर या वाक्यामध्ये यू शुड नेव्हर फॉरगेट हा जो आहे तर तो मेन क्लॉज आहे आणि दॅट मॅन इज द मेकर ऑफ हिज ओन डेस्टिनी हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे जो अर्थासाठी या मेन क्लॉजवर अवलंबून आहे. तुम्हाला हे विसरायला नको आहे की मानव हा त्याच्या डेस्टिनीचा निर्माता आहे, त्याच्या नशिबाचा निर्माता आहे. I did not know whether you had applied for the job. आता या वाक्यामध्ये I did not know हा मेन क्लॉज आहे आणि whether you had applied for the job हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि तो whether या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडला आहे. म्हणजेच मला माहिती नाही की तू जॉबसाठी अप्लाय केला होता किंवा नाही. The novel was so interesting that I finished it in one sitting. तर यामध्ये द नॉवेल वॉज इंटरेस्टिंग हा इथपर्यंतचा जो भाग आहे तर तो आहे मेन क्लॉज आणि सो दॅट आय फिनिश्ड इट इन वन सिटिंग हा जो आहे तर तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ती कादंबरी एवढी इंटरेस्टिंग होती की मी ती एका बैठकीतच वाचून पूर्ण केली. तर या वाक्यामध्ये आपण जे चौकोन केलेले आहे तर ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. दो, इफ, दॅट, वेदर, सो दॅट वगैरे वगैरे. तर मित्रांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखण्यासाठी फक्त हेच आहे की आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय हे कळालं पाहिजे.